या बाजूला बघताय आपली गाडी आलेली आहे, अर्टिगाज बुक केली आम्ही। हे मस्ती करायची त्या गाडीमध्ये, शांत बसायचं। मस्त झालं खेळायला, गार्डन पण झालं आता तयार इकडे, झाडं मोठी झालीत। कधी पोहोचला? आताच पोहोचलात ना? चिकन सुक्का इकडे। खेकडा कांदा भजी। नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। दिवाळीची सुट्टी पडली मुलांना, दिवाळी सण साजरा झाला मस्त। आमच्या घरी सुद्धा काही आपले नातेवाईक मित्रमंडळी आलेले, बहिणी आलेले सगळे। आणि आज दुसरा दिवस आहे भाऊबीजचा, तर आम्ही आज चाललेलो आहोत रिसॉर्टला। वर्षाने प्लॅन केला आहे की आपण रिसॉर्टला जाऊया फॅमिलीसोबत। छान वाटतं असं कधीतरी, जेव्हा टायमिंग सुट्टी असते, एकत्र भेटतात। हां, त्यामुळे आपण तो प्लॅन करू शकतो। तो आमचा प्लॅन झालेला आहे। आम्ही कर्जतला चाललो रिसॉर्टला आणि सकाळची वेळ आता वाजलेत 11:30। गाडी बुक केली आम्ही, तर गाडीने आम्ही तिकडे जाऊ, मस्त एन्जॉय करणार आहोत। 2 दिवस आज स्टे असेल तिकडे, तर तुम्हाला छान हा व्हिडिओ एकदम एन्जॉय करायला मिळणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। फॅमिली ती बघा तुम्ही। हां, फॅमिली सगळे बघूया कोण कोण आहेत आपले। हॅलो, इकडे आमचे साडू आहे, तिकडे ताई, तेजल, पूर्ण सगळे बहिणी भाऊ, आणि इकडे प्रांजू आहे आणि पदू कुठे आहे? हा बघा पदू, सगळे आलेत ना याच्यामध्ये। कोण नाही राहिला ना? हे बघा, आणि आरू बाहेर आहे। तर चला आम्ही आता चाललो आहे रिसॉर्टला, एन्जॉय करणार ना सगळे, फुल धमाल। आणि अदू, तू का खाली बघतोयस? चला जाऊया ना। गणपती बाप्पा मंगल मूर्ती। या बाजूला बघताय आपली गाडी आलेली आहे, अर्टिगाज बुक केली आम्ही। आमचे सगळे मंडळी चाललेत, बसून घ्या, तर सामान पहिला बसवा। नमस्ते, लय लवकर आलेत आमच्यासाठी। चला पहिला डिक्कीत सामान ॲडजस्ट करून घ्या, पहिला बॅगा बघा कशा कुठल्या जवळ घ्यायच्या ते जवळ घ्या। हे मस्ती करायची त्या गाडीमध्ये, शांत बसायचं। रत्नू बसल्या पुढे, नंतर आरू बसणार आहे पुढे। सगळे बसले का व्यवस्थित? चला चला, आम्ही चाललोय बाईकवरती, साडू आणि मी। आपण जाऊ कम्फर्टेबल। गाडी निघाली आपली। आम्ही आता चौकला पोचलो आहे। चौकवरून आता लेफ्ट साईडला पूर्ण कर्जत साईडला जाणाऱ्या गाड्या बघा किती भरपूर सारे आता सुट्टीमध्ये ना चाललेले आहेत। तिकडे आमचे मेंबर भेटलेत। कसा झाला प्रवास? मस्त। गाणे बिने बोलताय की काय? गाणे लावलेच वाटतं आतमध्ये। चला आम्ही भेटलो आहे ना इकडे, इकडे पदू पुढे। चला निघालेत, त्यांना लोकेशन वगैरे शेअर केलं आहे आणि आता डायरेक्ट पुढे आपल्या रिसॉर्टवरच भेटतील। आतापर्यंतचा प्रवास एकदम कम्फर्टेबल झाला आहे। रस्त्याला गाड्या खूप आहेत तिकडे पुढे, कारण कर्जत साईडला सगळे बहुतेक रिसॉर्ट आता फुल असणार, सगळे फॅमिली पिकनिक ट्रिपसाठी आलेले आहेत। छान रे, भारी, एक नंबर। केवढी अशी बघ, पूर्ण जाम आहे रस्त्याला। आपल्याला कर्जत क्रॉस करून पुढे जायचं आहे। कडावमध्ये आलो आहे, इकडे तुम्हाला काय हवं असेल तर घेऊ शकता तुम्ही। तर आम्ही इकडे आहे ना मुलांसाठी असे रिंग घेतो आहे। हे कडाव मार्केट आहे एकदम पूर्ण, कडावचं मार्केट। आमची गाडी पाठीच, आम्ही पुढे आलो जरा। 4 आम्ही रिंग घेतलेत मुलांसाठी, भेटले इथे। जाऊया, आमची गाडी पाठीच आहे बहुतेक, जाऊया आता। इथून पोहोचू काय? जवळच आहे, कडावच्या पुढे कशेळे। आम्ही पोहोचलो आता कशेळेमध्ये, इथून जवळच आहे। आम्ही चाललो उत्कर्ष रिसॉर्टला, पुढून एक 50 मीटरवरून लेफ्ट आहे। कशेळेत तुम्ही आलात ना तर इथे उत्कर्ष रिसॉर्ट तुम्ही गुगलला वगैरे सर्च करा, यांचं डायरेक्ट रोडच्या बाजूलाच असं आतमध्ये जायला रस्ता आहे। इथून सगळ्या बॅगा घेतल्यात काढून। आम्ही पोचले, अजून हे दोघं पाठी राहिलेत, भावजी आणि हे, ते नाही आलेत अजून। कसं वाटतंय निसर्गाच्या सानिध्यात? बाई बघा एकदम मॉडल। नाही नाही, भारी दिसतंय एकदम। ते हे गॉगल वगैरे घातले ना, आणि ते कानातले वगैरे। कुणाला कपल रूम मध्ये झोपायचं आहे? या साईडला बघताय ना उत्कर्ष रिसॉर्ट। आपण पोचलोय कशेळेमधून, त्या गावात आतमध्ये आलो की तुम्हाला असा रस्ता। गाडी पुढे लावूया का आपण? फायनली पोचलो आम्ही उत्कर्ष रिसॉर्टला कर्जतमध्ये। आम्ही आलेलो त्यावेळेस झाडं खूप छोटी होती, नवीनच लावलेली, आता खूप डेव्हलप झाले। आपण बघूया आता आपल्याला रूम कुठे काय अलोकेट केले काय। आताच पोचलात ना जस्ट? हां, मध्ये ते मार्केटला ट्रॅफिक लागले होते। चला बघूया आतमध्ये आपली रूम कुठे काय कसं काय ते। जरा मस्त झालं खेळायला, गार्डन पण झालं आता तयार, इकडे झाडं मोठी झालेत।
कधी पोचला? आत्ताच पोचलात ना? कसं झालं प्रवास? एन्जॉय करत सगळ्यांनी छान प्रवास केला. हो ना, बरं आबूट पण आहे वातावरण, असं ऊन नाही काय नाही. इथं गार्डन तयार केलं इथे, थोडं चेंज झालं. आपण आता किती झाडं छोटी अगदी छोटी होती, आता पूर्ण मोठी झाली, गार्डन झालं सगळं. आणि हे टफ झालं आता. इथे पहिलं हे असं नव्हतं, क्रिकेट खेळायला पण मस्त आहे तिथे. चला आमचं चेक इन होतं आहे. आम्हाला 2 रूम इकडे आम्ही घेतलेत, अजून एक कदाचित 1 रूम घ्यायला लागेल. सो बघूया. ते म्हटले आधी किती मंडळी आहेत त्या हिशोबाने जरा बघा. छान आहे मस्त. आपण मागच्या वेळेस इथे झालेलो, 1 नंबर रूम आहे, जागा भरपूर आहे. पाहते बघ एक्स्ट्रा पण खाली मॅट्रेस आहे, ते बघ मॅट्रेस एक्स्ट्रा आहेत. अर्धे मेंबर इकडे आले आहेत. मागच्या वेळेस आम्ही फॅमिली असं झालो ना तेव्हा इकडे झालेलो. छान ना, पाठच्या साईडला मस्त आहे एकदम, निसर्गम एकदम हिरवा हिरवा परिसर. छोटी छोटी फुलं झाली आता. पार्टी पूर्ण एकदम असा ग्रीनरी आहे, बाहेर स्पेस आहे छान. आणि छान आहे रूम, AC वगैरे, TV आहे, वायफाय कनेक्शन, वॉर्डरोब. प्रांजू आठवतं काय तू आलेलं तिकडे 2 वर्षापूर्वी आई वगैरे सगळे आलेलो आपण. जरा रिलॅक्स झालं, इकडे बसतोय आता निवांत, जरा फ्रेश होऊ. दुपारचे वाजलेत जवळजवळ 2, पोचलो आहे बरोबर जेवायच्याच टायमाला. आम्ही लंच सांगितलेलं अगोदरच. फ्रेश झालो आहे आम्ही आणि आता जेवायला बसणार आम्ही सगळेजण ग्रुपने. इथे निवांत बसायचं. आता आमच्या अगोदर पण काही फॅमिली झाले तिकडे, ते आता जेवले. ठीक आहे, रात्रीच्या वेळेस लाईटिंग केल्यानंतर तुम्हाला इकडचं ॲम्बियन्स तुम्हाला बघायला मिळेल. नंतर क्रिकेट खेळायचं आहे, स्विमिंग पूलमध्ये जायचं तिकडे, ते तुम्हाला दाखवतो सगळं. इकडे कपल रूम आहे, ते पण तुम्हाला नंतर दाखवतो. आणि इकडे बुफे सिस्टम आहे, हाताने घ्यायचं. आम्ही आता दुपारच्या वेळेस जेवण नॉनव्हेज सांगितलं आहे, व्हेजचा पण ऑप्शन आहे. चिकन सुक्का इकडे, चपाती आणि भाकरी दोन्ही ऑप्शन आहेत. इकडे वर्षाने व्हेज घेतले, पनीर आणि भेंडीची भाजी, मसाला भेंडी. जास्त व्हेजच मेंबर आहेत, मग आपण तर बोललो नॉनव्हेज खाणार आहेत सगळे, बहुतेक तर व्हेजच खात आहेत. सो सेम बुफे सिस्टम असते त्यांच्याकडे जेवणासाठी, यायचं आणि इकडे जेवायचं. दोन्ही ऑप्शन असतात, व्हेज नॉनव्हेज. मला खरं सांगू होता तुम्हाला, आईना वगैरे घेऊन आलं ना त्याची आठवण ताजी झाली एकदम. असेच आम्ही इथं टेबलवरती बसून सगळेजण नाश्ता जेवण वगैरे. बाळा तुला कसं वाटलं जेवण? छान आहे ना? हा ना, भाताचं पण काम थोडं, हा म्हणून आई नाही आलं, नाही त्यांना पण बोलवलेलं. मस्त पोटाची पूजा झाली नाही बघा, अदू न पदू. वाव रे, भारी, वाव मस्त, 1 नंबर. ए सौका सौका, जास्त ओस्टन करायला जाऊ नको, पडशील. तू पण गेलायस? पाय थांब, चष्मा आणते. ऋतू आणि प्रांजू बसले आता झोपाळ्यावरती. मस्त वाटत ना झोपाळ्यावरती, ती आठवणच भारी असते एकदम. इकडे बघा, आम्ही आता या मुलांसाठी आणले होते हे रिंग, त्याच्या खाली होते पूर्ण. त्यांना आता फुगे भरून भरून तोंडातली आवाज संपली. तिकडे भावाजी फुगवत आहेत, इकडे मी फुगवलाय आणि प्रांजूने थोडासा. पार्किंगसाठी खूप मोठी जागा आहे इकडे. माझी बाईक तिकडे लावले, इथे आपली मोठी गाडी लावले. तशा 4 व्हीलर लागायसाठी गाडी जागा आहे. आणि हा आता नवीन झाला इकडे. इकडे बँक्वेट हॉल मोठा केला एकदम, जो ओपन स्पेस होता पूर्वी. आणि AC वगैरे आहे, पण स्टेज बांधला इकडे. आणि मोठा असं इकडे तुम्हाला स्पीकर येतो, ब्लूटूथ स्पीकर. आणि इथूनच बाहेर पडलो की डायरेक्ट तुम्हाला स्विमिंग पूलमध्ये. काका नमस्कार, बरं आहेत ना? एकदम हॅपी दिवाळी. हा हे बघा काकी भेटले तिथे. हां तुम्ही गेलात पण? हां सध्या सुट्टी आहे. ओके छान मस्त. राजचे पप्पा भेटलेत, काकी भेटलेत, आम्ही भेटलो त्यांच्याशी, गप्पा झाल्या. वातावरण बघा ना काका, मस्त वाटतं ना या साईडला, छान झालंय. सध्या पाऊस परतीचा प्रवास आहे त्यामुळे ढग छान आले, निसर्गरम्य नंबर. हे लहान मुलांसाठी इकडे आहे, मोठ्यांसाठी तिकडे आहे. चला जाऊया, मारा उड्या मारा सगळ्यांनी, जावा लवकर. पहिले छोट्या पाण्यात जाऊ, नंतर मोठ्या पाण्यात जाऊ. त्या साईडला खाली पण स्पेस आहे, मस्त माडाला. माड आता मोठे झालेत, खूप डेव्हलप केले प्रॉपर्टी तिने. आता सोलनपाडा डॅमला गेलेलो. हा बऱ्याच जणांनी व्हिडिओ बघितला तो. हा आरू बा, आरू फुल धमाल. आरू काय करत नाही. हे अदुडी पाय टेकतो का खाली? पाय टेकतो का खाली? एक नंबर असं वातावरण झालेलं आहे. एका साईडला बघा पूर्ण असा
सूर्य मावळतीला चाललाय आणि इकडे पूर्ण आपली फॅमिली एन्जॉय करतायत आणि पाऊस धरलाय. पाऊस थेंब थेंब गळायला पण लागलाय बघा. ढग पूर्ण पावसाचे आहे तिकडे. पाऊस एवढा धरलाय ना, थेंबायला लागला, थेंब गळायला लागले पूर्ण. छान वातावरण झालंय पण. कोण आहे रे पाटी? कोण आहे रे? कोण आहे? तू आहे. मजा केली. मोठ्या पाण्यात येतो. मोठ्या पाण्यात बुडशील. एन्जॉय. मला बुडव नको. आणि मजा आली तिकडे. खलाशी डॉन, पदुडी, खलाशी डॉन. हे पाय कसे दुखतील तुझे? पाय टेकतात तुझे खाली? हा, पाय टेकतात खाली तुझे? काय बोलतो? पुढे जा, पुढे जा, तिकडे येऊ नको. अरे तुझे पाय टेकतात ना? मजा आली. आता इकडेच थांबूया का रात्रभर? जेवायला यांच्या बघतो आणि जेवायला बघ. अच्छा. वरती ढगवा कसली भारी झालेत. एक नंबर ढग झालेत. वाव, एक नंबर ढग झालेत. वाव, मस्त ढग झालेत. फुल डान्स चाललाय इथं. मराठी गाण्यांची मजा वेगळी असते एकदम. तुम्ही डान्स करत बघा. प्रज्ञूच्या बघा, कारामती बघा. प्रज्ञूच्या काय करत ठिकाणा नाही. आम्हाला त्या साईडला रेन डान्स चालू करायचं थोड्या वेळात. वातावरण एकदम भारी झालंय. म्हणजे पाऊस पडासारखं झालाय पण पाऊस पडत नाही. थेंब थेंब गळत होते मगाशी. त्या साईडला इंद्रधनुष्य मगाशी दिसल्या मला. तिकडे पाऊस बघा पडतो, दिसतोय बघा स्पष्ट. पाऊस पडतोय बघा तिकडे कर्जत साईडला. कोणी उडी मारली प्रांजो? इथे एक मचान बनवलंय. इथे बसून पण आपण मस्त रिलॅक्स होऊ शकतो. आजूबाजूचा परिसर बघण्यासारखा आहे. संध्याकाळच्या वेळेस मस्त वाटतं इकडे. आणि इकडून रेन डान्स आहे. त्या साईडला तिकडे स्विमिंग पूल आहे. व्ह्यू मस्त वाटतं इथून. फॅमिलीसाठी वेळ देण्यासाठी एक नंबर लोकेशन आहे. आम्ही एन्जॉय करतोय. आता या साईडला बघा ना, लाइटिंग पेटल्या होती. किती मस्त वाटतं एकदम. लाईट पेटल्यानंतर मस्त ॲम्बियन्स तयार झाला आहे. तिकडे कपल रूम आहेत. तिकडे चहा आणि जो स्नॅक्स असतो त्यामध्ये तुम्हाला हे असं कांदा भजीचं ऑप्शन आहे. गरम गरम कांदा भजी, खेकडा कांदा भजी. एक नंबर. चटणी
हिरवी चटणी पण छान झाली. टेस्ट एकदम सुपर गरमागरम आहे. टेस्ट करायला मस्त भजी मस्त झाली. एक नंबर होती. मजा आली ना खायला. एक नंबर. धावा धावा ए पदुड्या. बघ टर्फ मध्ये गेम चाललाय बघा कुठला. टिचकी मारणे गेम. चेहऱ्यावरती समजलं नाही पाहिजे. जेठालाल कोण आहे? कशाला बोलली? चौकीने यावे आणि टिचकी मारून जावे. जॉकी जॉकी कोण? जॉकी की कोण आहे? जॉकीच ना? जॉकी भाई. बारीक ए जॉकी आउट बाहेर. मरावडी रात्रीच्या वेळेस आम्ही आलोय. आमची सगळी मंडळी आहेत ना मस्त पोहून गेली. आता निवांत आलोय. मुलांनी एवढी एन्जॉय केली ना की विचारू नका. खूप खतरनाक मजा केली ते. प्रांजू, प्रज्ञू, आरू, अदू सगळ्यांनी, साडूंच्या मुलांनी पण खूप मजा केली. त्या दिवाळी तिकडे आलं तर नेक्स्ट दिवाळीत कुठेतरी दुसरीकडे जाव्या असं प्लॅन केला पाहिजे. बरेच आता तुम्ही पण करत असाल सगळेजण. आणि आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सगळे फॅमिली एकत्र व्हिडिओ बघतात. त्यांना छान वाटतं सगळे असं एकत्र आलं की. वातावरण मग असं मस्त एकदम शांत. मुलं आता फक्त फ्रेश झाले, त्याचे जेवायचं बाकी आहे. आम्ही बॅडमिंटन खेळायला चाललो होतो. बऱ्याच दिवसानंतर आम्ही भेटलो. राजची मम्मी पप्पा सगळेजण भेटले आम्हाला. आपण असं एक दिवसासाठी रिसॉर्टला जातो, पण ते असं फॅमिली सोबत जर एक दिवसासाठी आलो तर किती छान वाटतं. हो ना. तर तिकडे सगळ्यांना छान वाटलंय. आता बघूया आपण. आता कसं आहे ना, दिवाळीच्या टायमाला मुलांना सुट्टी असते तेव्हा फिक्स करायचं. आजूबाजूचा परिसर मस्त आणि थंडगार वाटतं एकदम. आधीच्या जेवण मस्त. जेवण मी 2 टाइम व्हेज खाल्लंय. सकाळी पण व्हेज, आता पण व्हेज, पण एकदम मस्त भारी. तुम्हाला खास रिकमेंड करू शकतो आम्ही. छान जेवण. जेवण तुम्हाला ना एकदम घरगुती टाईप मिळेल. आमचं सगळ्यांचं जेवण झालेलं आता. आणि आता मस्त जरा आम्ही इकडे फिरणार वगैरे. रात्रीच्या गप्पा टप्पा होतील. आणि आज आजचा दिवस इकडे स्टे होईल. कंप्लीट होऊन जाईल. उद्या आम्ही निघणार दुपारनंतर. पोचायचं कसं, कर्जतपासून तुम्हाला 15 किलोमीटर आहे. नेरळ स्टेशनपासून पण जवळ आहे. शेअर रिक्षा असतात ती 30-40 रुपये का 50 रुपये काहीतरी घेतात. प्रायव्हेट स्वतःची गाडी असेल तर तुम्हाला गुगल मॅपला तुम्ही सर्च करा. उत्कर्ष रिसॉर्ट कर्जत कशेळ्यामध्ये दिसणार. तुला येते का बॉलिंग करता? बॉलिंग करता येते का? दाखव. बॉलिंग का आरोती त्याला. पदूची बॉलिंग बघायची मला. अच्छा तू स्पिनर आहे. बघूया कसं करतो ते. अरे स्पिनर खतरनाक बॉलिंग करतो एकदम.
गुड मॉर्निंग. सकाळची वेळ आहे. उठलो आहे. मस्त असं निळशार आकाश दिसतंय. इकडे सकाळच्या वेळेस खूप पक्ष्यांचा आवाज होता. मी लवकर उठलो एडिटिंग करायला आणि आता नाश्त्याची वेळ आहे. वाजले 9:30 पावणे 10. जाव्या नाश्ता करायला. मस्त अशी छोटी छोटी झाडं पण लावलेली आहेत. राजची मम्मी काकी आहेत ना, ह्या सगळ्या गोष्टी स्टार्टिंगला मी जेव्हा यायचो तेव्हा छोटी झाडं होती. आता खूप मस्त मोठी झालेली आहेत. फुलझाडं वगैरे आहेत. गार्डन एरिया आहे. बघण्यासारखा परिसर आहे. तुम्हाला नक्कीच आवडेल. इथे सकाळ सकाळ इथे जास्वंदीची फुलं किती मस्त फुललीत बघा. डोळ्यांना सुखावणारे असे दृश्य आहे तिकडे. इकडे तुम्हाला दाखवतो नाही बघा, पूर्ण गार्डन एरिया आहे. हाफ फ्रेम ही किती मस्त वाटतं. आता मी फोटो पण इकडे काढणार आहोत. आणि नाश्त्याला जायच्या अगोदर असा नजारा इकडे. कसा वाटलं तुम्हाला परिसर नक्की सांगा कमेंट करून. अरे गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. कधी उठलं तू? झोप लागली तुला? आता पाण्यात जायचं की डायरेक्ट घरी जाऊया? जाऊया. किती सकाळ पाण्यात जायचं. पहिला नाश्ता करू नंतर पाण्यात जाऊया. आज जायचंय घरी ना. आज घरी जायचं का राहायचं आज पण? बापरे. प्रांजू उठली की नाही? आता प्रांजू तर का उठायचं ठिकाण नसेल. ही झाडं पण मस्त पिवळी पिवळी छान वाटतं. ते फुलं बघ ना किती आहेत त्यावरती. हा एरिया बघ ना किती भारी वाटतं. असा पूर्ण इंडोर गेमचा एरिया. इथे नाही कॅरम वगैरे खेळू शकतो ना आपण. तुम्हाला सुद्धा आवडेल यायला इकडे. नंबर मी देईन. नाश्त्यामध्ये आहे मिसळ पाव, पोहे, अंडा बुर्जी, ऑमलेट असा ऑप्शन असतो तुम्हाला. छान नाश्ता करताय सगळेजण निवांत बसून. भूक लागली ना? काल जेवण आहे ना बरोबर तो. आता भूक लागली त्याला. हा व्हिडिओ होता खास करून आम्ही फॅमिलीसोबत आलो कालपासून इकडे. मस्त एन्जॉय केला. इकडचं जेवण, राहणं, खाणं आणि आजूबाजूचा परिसर, इथलं स्विमिंग पूल. आता आम्हाला इकडे काही गेस्ट पण भेटले. ते पण आमच्याशी बोलले. कारण आम्ही तिकडे कराओके म्युझिक पण तिकडे बोललो. ते शूट केलंच की नाही तू? केलंय बहुतेक. सो असा पूर्ण ओव्हरऑल आमचा हा एक ट्रिप झाली आमची फॅमिलीची. तुम्हाला सुद्धा ही व्हिडिओ बघायला आवडली असेल. जरूर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून रिकमेंड करू शकतो. इकडे तुम्ही येऊन या गोष्टींचा तुम्ही सुद्धा आनंद घेऊ शकता. तर हा व्हिडिओ तिकडे संपवतोय. आम्ही थोड्या वेळात निघणार. आता काय आहे आपलं जास्त काही प्रवास आहे नाही तसं. पण बघूया कसं काय. ते तर आहेत साडे वगैरे आज थांबतील कदाचित आमच्याकडे. तर हा व्हिडिओ संपवतो इकडेच. पुढच्या व्हिडिओ पण तुम्ही स्वतःची काळजी घ्या. तोपर्यंत सी यू. बाय. टेक केअर.